वैभव सूर्यवंशी हे नाव आता IPL पाहणाऱ्या प्रत्येकाला ठाऊक आहे. राजस्थान रॉयल्सने 14 वर्षांच्या या पोराला 1.1 कोटी रुपयांना टीममध्ये घेतलं आणि त्याने त्याच्या तिसऱ्याच मॅचमध्ये शतकही ठोकलं, अवघ्या 35 बॉल्समध्ये. हे IPL मधलं कोणत्याही भारतीयाचं सर्वात वेगवान शतक आहे, शिवाय क्रिस गेल नंतरचं दुसरं वेगवान T20 शतक. पण IPL सुरू झालं तेव्हा वैभवचा जन्मही झाला नव्हता. मग वैभव अवघ्या 14व्या वर्षी T20 मध्ये शतक झळकावणारा सर्वात तरुण क्रिकेटर बनला तरी कसा? याचं क्रेडिट जातं त्याच्या दमदार फटकेबाजीला आणि अर्थातच त्याच्या कुटुंबाला. क्रिकइन्फोच्या माहितीनुसार वैभवचे वडील संजीव हे सुद्धा क्रिकेट खेळायचे, पण घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते पूर्ण वेळ क्रिकेटर होऊ शकले नाही. मात्र मुलाला त्यांनी कुठलीही उणीव भासू दिली नाही. 9व्या वर्षीच त्यांनी वैभवला बिहारच्या समस्तीपूरमध्ये एका क्रिकेट क्लबमध्ये पाठवलं. मग बिहारमध्ये रणधीर वर्मा अंडर-19 टुर्नामेंटमध्ये वैभवने ट्रिपल सेंचुरी मारून लक्ष वेधलं. मग 12व्या वर्षीच त्याने बिहार संघाकडून मुंबई विरोधात रणजी पदार्पणही केलं. आजवर तो 5 रणजी मॅचेस खेळला सुद्धा आहे. त्याने अंडर-19 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 58 बॉल्समध्ये शतक ठोकलं होतं आणि आता त्याच्या नावे तर यंगेस्ट T20 सेंचुरियन हा मानही आहे. ब्रायन लारा हा वैभवचा आदर्श आहे आणि वसीम जाफर यांच्याकडून त्याला मार्गदर्शन मिळत असतं.